नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपण गुलाबजाम करतो आणि गुलाबजामचा पाक आपला राहतो, मग तो आपला वेस्ट जातो. तर तो जाऊ द्यायचा नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर त्याच्यासाठी काय केलं आहे मी, हा उरलेला पाक जो आहे तो आपण थोडासा मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला, कारण या पाकापासून आपल्याला शिरा बनवायचा आहे, म्हणून मी हा पाक मोजून घेते आहे. आता हा जेवढा पाक उरलेला आहे तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे. ठीक आहे. पण आता इथं काय करायचं आहे, जेवढा इथं पाक उरला आहे तेवढंच आपल्याला त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते. आता काय केलं, इथं पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅनवर साधारण 2 चमचे मी तूप टाकले आणि जेवढा आपला पाक होता ना उरलेला, पाणी न घातलेला, तेवढा भरून मी रवा घेतलेला आहे. आता तो मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण इथं थोडा रव्याला कलर यायला हवा आहे. जरा डार्क कलर येईपर्यंत आपण ह्याला छानपैकी भाजून घ्यायचे, कारण आपण इथं दूध ओतणार नाही आहे. म्हणून आपण इथं छान लालसर रंगावर असा रवा तुपात छान भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि ते जे आपण पाक मिक्स केलेला होता, पाणी मिक्स केलेला पाक, तो गरम करून घ्यायचा आणि शिऱ्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. अगदी सिंपल 5 ते 7 मिनटात बनणारी रेसिपी आहे, झटपट. इथं तुम्ही काजू बदाम किंवा वेलची पावडर टाकू शकता. नाही टाकली तरी काहीच हरकत नाही, कारण त्याला गुलाबजामचा असा वास येत असतो ह्या शिऱ्याला आणि तो खूप भन्नाट लागतो. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा पाकसुद्धा वाया जाणार नाही आणि एक गोड पदार्थ नवीन बनवून होऊन जाईल. मी त्याच्यावर वाफ आणण्यासाठी झाकण ठेवते. 2 मिनटात आपला शिरा पाहू शकता. कडक वगैरे अजिबात होत नाही, कारण जर आपण पाकात पाणी ओतलं नसतं तर तो थोडासा कडक झाला असता, कारण आपला पाक अजून शिजला गेला असता. ह्याच कारणासाठी त्याच्यात पाणी ओतायचं होतं. आता पाहू शकता आपला शिरा एकदम रेडी आहे. मी सर्व केलेला आहे. मी तो तुम्हाला थोडासा पहा तुम्ही, एकदम सॉफ्ट झालेला आहे, कडक वगैरे झालेला नाही आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.